म्हणजेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। अवघ्या काही दिवसानंतर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणी प्रतीक्षा होते की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार तुमची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि राज्य शासनाचा जी.आर. आलेला आहे। काल जी.आर. आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी 2,500 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे आणि 2,500 कोटी रुपयाची तरतूद झाल्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे। आज 8 वाजल्यापासून याची सुरुवात झालेली आहे। 8 वाजल्यापासून याची सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील या 12 जिल्ह्यांमध्ये। बघा, आज पहिल्या टप्प्यामध्ये डेबिटचा बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात झालेली आहे। 2,500 कोटी रुपयाची तरतूद याला झालेली आहे। तर राज्य शासनाने ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला असेल त्या बहिणींना 1,500 रुपये त्यांच्या बँकमध्ये जमा होतील आणि ज्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर त्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये एकत्र 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। जी.आर. आलेला आहे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सुद्धा ही माहिती दिलेली आहे। तुम्ही ट्विट सुद्धा इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना आजपासून हप्ता वितरण आम्ही सुरू केलेले आहे। 8 वाजल्यापासून याची सुरुवात झालेली आहे। तर अडथळा काय येतो की एक कॅबिनेट बैठक झाली। बैठकीमध्ये निर्णय काय झालेला आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम, अजितदादा पवार यांची कॅबिनेट बैठक झाली। बैठकीमध्ये काय निर्णय पार पडलेला आहे की लाडक्या बहिणींना दर महिन्याला 10 तारखेच्या आत त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले पाहिजे लाडकी बहीण योजनेचा। आणि त्यासोबतच आणखीन एक मोठा जी.आर. आलेला आहे की लाडक्या बहिणींना फक्त महाराष्ट्रामध्ये नागरिकांना फक्त लाडकी बहीण योजनेवरच तुम्ही अवलंबून राहू नका। लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे, म्हणून फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत। फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नाही तर अदरवाईज दुसऱ्या योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात। जसं की आता महाराष्ट्रामध्ये एक योजना आहे भांडे वाटप योजना, बांधकाम कामगार विभाग योजना। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला बांधकाम विभागांच्या ज्या व्यक्ती असतील त्यांना भांडी वाटप केली जात आहे। तर आता यामध्ये पेटी वाटप सुद्धा केले जात आहे। एक पेटी त्यांना दिली जाणार आहे। त्या पेटीचा फॉर्म आता सुरू झालेला आहे। तुम्ही लवकरात लवकर पेटीचा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। CSC सेंटरला जाऊन तुम्ही एकदा खात्री करून घ्या की तुमचं पेटी वाटप जे आता सुरू झालेलं आहे त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतं तुम्ही त्यांना विचारू शकता। सर्व काही माहिती त्यांच्याकडे असते। तर मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो की यासोबतच या बैठकीमध्ये आणखीन एक निर्णय झालेला आहे की लाडक्या बहिणींना फक्त पेटी वाटपच नाही, लाडकी बहीण योजना नाही तर याबद्दल शिलाई मशीन योजनासाठी सुद्धा प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। बघा, लाडक्या बहिणींना आता शिलाई मशीनचे फॉर्म भरणे सुद्धा आता सुरू होणार आहे। अवघ्या 1 महिन्यानंतर याची तारीख आलेली आहे। याचा प्रॉपर जी.आर. आल्यानंतर तुम्हाला माहिती सांगणारच आहे की याचा फॉर्म कसं भरू शकता, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे शिलाई मशीनसाठी। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली असून लाडक्या बहिणींना रकमेचं वितरण सुरू झाल्याची अतिशय आनंदाची बातमी आज समोर आली आहे। अनेक दिवसांपासून महिला वाट बघत होत्या की त्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी जमा होतील आणि आज 15 जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पैसे जमा झालेत। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या खात्यातही पैसे आलेले असण्याची शक्यता खूपच जास्त आहे। आताच तुम्हाला सांगतो की हे कोणते 15 जिल्हे आहेत, किती रक्कम वितरित करण्यात आली, 2,100 रुपये दिले की 1,500 रुपये दिले की 4,200 रुपये जमा झाले, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। सर्वात आधी आनंदाची गोष्ट म्हणजे काही महिलांना 2,100 प्लस 2,100 असे मिळून थेट 4,200 रुपये जमा झाले आहेत। काहींना 2,100 रुपये मिळालेत। कोणाला किती मिळाले हे कोणत्या निकषावर आधारलेलं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देतो। कालच आपण तुम्हाला सांगितलं होतं की उद्या सकाळी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि आज अगदी तसंच झालं। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले।
सुरुवातीची फेज म्हणून 15 जिल्ह्यांमध्ये वितरण झालं असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही लवकरच पैसे पोहोचणार आहेत, अशी अधिकृत माहिती समोर आल्याचं कळतंय. जर तुम्ही या पहिले 15 जिल्ह्यांपैकी नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याकडेही पैसे येणारच आहेत. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर बहुतेक तुमच्या खात्यात पैसे आधीच आले असतील. अनेक महिलांना कोणतीही अट न ठेवता थेट रक्कम देण्यात आली असून ही सर्वात मोठी अपडेट आहे. आता कोणते 15 जिल्हे आहेत हे पाहूया. पहिला जिल्हा यवतमाळ. जर तुम्ही यवतमाळमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. तुमच्या खात्यात पैसे आलेले असण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्हाला 2100 मिळाले की 4200 मिळाले हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पुढे सातारा जिल्ह्यातही पैसे जमा झालेत. अमरावती जिल्ह्यातही आजपासून वितरण सुरू झालं आहे. हे जिल्हे म्हणजे पहिल्या फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात आधी पैसे मिळालेले जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधील प्रत्येक पात्र महिलेला रक्कम मिळणारच आहे. आता 4200 रुपये जमा झाल्याची माहितीही अनेक ठिकाणांहून आली आहे. काहींना फक्त 2100 रुपये मिळाल्याचं दिसतंय. हे नेमकं का झालं त्यावर सविस्तर आर्टिकलही आलं आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांनी पूर्ण व्हेरिफिकेशन आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना 4200 रुपये मिळाले आहेत. तर काहींना पहिली इन्स्टॉलमेंट 2100 रुपये जमा करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातही पैसे जमा झाल्याचं निश्चित झालेलं आहे. नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये तसेच इतर अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालं आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे मिळाले असण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगू शकता. यासोबतच आज आणखी एक प्रचंड मोठी घोषणाही करण्यात आली आहे, म्हणजे पिठाची गिरणी वाटपाला मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून याला पूर्ण हिरवा कंदील मिळाल्याने आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना पिठाची गिरणी मिळणार आहे. यावर पूर्ण आर्टिकल प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यानुसार हे निश्चित आहे की प्रत्येक पात्र महिलेला पिठाची गिरणी मिळणार आहे. आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत. त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत. अजून 11,000 कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या 2 ते 3 दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही खात्यामध्ये जातील. आणि अजून 1,500 कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आमच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे. ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात 90% खात्यात हे पैसे पोचून जातील. 10% कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव आहे, खात्याच्या अडचणी असतात, त्या जाऊन सोडवाव्या लागतात, मल्टिपल खाती असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे तेही आम्ही त्यांचेही जे बाकी 10% आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते, त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते.